तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बीड जिल्ह्यात सुरू असलेले काळे धंदे आणि त्यामागचं सत्य आता जगासमोर आलेलं आहे। बेकायदेशीर कामं करून पैसा आणि त्यातून सत्तेसाठी दहशत माजवली जाते। वेळप्रसंगी हत्येसारखे गंभीर गुन्हे सुद्धा घडत आहेत। पवनचक्की प्रकरणाप्रमाणेच वाळू माफिया आणि राख माफिया सुद्धा जिल्ह्यामध्ये सक्रिय झालेले आहेत। जिल्ह्यातील रेती आणि राखेचं सत्य सांगणारा हा रिपोर्ट बघूया। बीड जिल्ह्यात सध्या एक वेगळी स्पर्धा सुरू आहे। ही स्पर्धा आहे गुन्हेगारीच्या माध्यमातून जिल्ह्यावरती वर्चस्व मिळवण्याची। बीडमध्ये रोज सोशल मीडियावरती हातात बंदूक, कोयते, चाकूसुरे घेऊन नाचवतानाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत। हे सर्व आपसूक घडत नाहीये, तर मुद्दामून हा घाट घातला जातो आणि हा सर्व आटापिटा सुरू असतो तो विरोधातल्या टोळ्यांवरती वचक बसवत आपली दहशत निर्माण करण्यासाठी। याच दहशतीच्या माध्यमातून आडमार्गातून पैसा मिळवला जातो आणि याच पैशातून पुन्हा सत्तेची शिडी चढण्याचा खेळ सुरू होतो। पण आत्ताच्या घटकेला त्यांना धनंजय मुंडे जे स्वतःच पिस्तुला हातात घेऊन फिरतात, वाल्मिकी कराड सारखी लोक, कैलाश फडक सारखी लोक जर नेते व्हायला लागली तर तिथली जनता आणि तिथले युवा पिढी पुढे हे उदाहरण जर येणार असेल तर कुठेतरी आपण देशाला अधोगतीकडे घेऊन चाललोय एवढंच म्हणावंसं वाटतं। आता दहशत करून काय साध्य होणार? तर कुठेही जो माणूस आज पिस्तुलाचं फायरिंग करतो ते फायरिंग कशासाठी करतो की त्याचा दबदबा निर्माण व्हावा, तिथल्या लोकांवर त्याची दहशत निर्माण व्हावी की तो म्हणेल ती पूर्व दिशा, तिथल्या लोकांनी जे तो म्हणेल ते ऐकायचं, तो म्हणेल तसं वागायचं, त्याच्या बाहेर वागलात तर तुमची खैर नाही। बीडचं परळी अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे, मात्र याच परळीतला औष्णिक ऊर्जा प्रकल्प बेकायदेशीर कमाईचा मोठा अड्डा ठरताना दिसतोय। त्यामागचं कारण आहे औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून बाहेर पडणारी राख। एका वर्षात या प्रकल्पातून 1-2 नाही तर तब्बल 1000 कोटींची राख बाहेर पडते आणि महत्वाचं म्हणजे ही राख उचलण्यासाठी कोणतंही कंत्राट निघत नाही। राखेच्या घोटाळ्याचा जर विचार केला तर कमी हजारो कोटीचा घोटाळा आहे राखेचा। त्या ठिकाणी टेंडर सुद्धा काढू दिला जात नाही। एखादा जर अधिकारी टेंडर काढायला गेला तर त्याला दाबदडप केल्या जाते, कुठल्याही प्रकारे टेंडर काढू दिले जात नाही आणि इनलिगली पद्धतीनं त्या ठिकाणी राखेचा उपसा केला जातो। परळीची हजारो कोटींची राख फुकटात उचलून काही टोळ्या आर्थिकदृष्ट्या गब्बर झाल्यात। कोट्यावधींच्या या फुकटच्या राखेवरती नियंत्रण मिळवण्यासाठी गरज असते ती दहशतीची। याच दहशतीसाठी हातात शस्त्र घेतली जातात। याच टोळ्या स्थानिक नेत्यांना रसद पुरवतात आणि त्याच्या बदल्यात स्थानिक नेता प्रशासनाला दाबून ठेवण्याचं काम करतो। 2 नंबरचा जो काही विषय आहे, मी ह्याच्यावरती सभागृहामध्ये सुद्धा बोललो की वाळूचे सगळ्यात मोठा रॅकेट आहे, तुमच्या थर्मलच्या राखचा एक फार मोठा विषय आहे, पत्त्याचे क्लबचा एक विषय आहे, गुटखा हा विषय, ह्या मार्फत ह्या सगळ्या टोळ्या पोचल्या जातात। मग त्यांना राजआश्रय देऊन हे सांभाळलं जातं। 400-500 टिप्पर फुकाट राखेचे मी माहिती घेतली। राख कस काय उचले ते म्हणले डायरेक्ट पिस्तूल घेऊन येतो। अधिकारी म्हणतो इथं राख भरू नका, गोली मारी। अशा प्रकारची भाषा, ढिसक्यावची भाषा त्या ठिकाणी होती। काय करीन 4 लोक काय करतील? अतिसंवेदनशील अशा या औष्णिक वीज निर्मिती केंद्रातल्या राखेसाठी टोळ्यांमध्ये चढाओढ असते। यातून अनेकदा मोठा संघर्ष उभा राहतो। ही राख उचलण्यासाठी जवळपास 700 ते 800 ट्रक दिवस रात्र धावत असतात। राखेची वाहतूक करण्यासाठी अनेक नियम धाब्यावरती बसवले जातात। गेल्या 52 वर्षांपासून हा धंदा सुरू आहे। त्यामुळे या राखेतून किती मोठ्या प्रमाणात माया गोळा करण्यात आली असेल याचा विचार न केलेलाच बरा। बीड जिल्ह्यामध्ये अवैधरित्या वाळू उपसा, अवैधरित्या राखेची वाहतूक किंवा राख विक्री ही खूप मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यात चालते। ते विशेष करून परळी तालुक्यामध्ये चालते। त्याच्यामध्ये कोण आहे आणि अवैधरित्या राखेची एवढी विक्री केली जाते, राखेमुळे लोकांचे जीवन धोक्यात येत आहे
अवैधरित्या एवढी मोठ्या प्रमाणात राखेची विक्री होती, त्याच्यातून अवैधरित्या जमवलेला पैसा हा गैरकामासाठी वापरला जातो. बीडमध्ये फक्त या राखेसाठीच नाही तर वाळूसाठी सुद्धा टोळ्यांमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळते. जिल्ह्यामध्ये वाळू माफियांची मोठी दहशत असल्याचा दावा स्थानिक नेते करतायत. ते संतोष अण्णा देशमुखचं प्रकरण झाल्यानंतर लोकांनी स्टेटस ठेवलं, बाप तो बाप रहेगा. हा पैशाचा माज आहे ना. जर तुमच्याकडं काही नसताना तुमच्याकडं स्कॉर्पिओ गाड्या, फॉर्च्युनर गाड्या येतात, ते कशामुळे येतात? हे विंडमिलचं जो काही प्रकार आहे, तो थर्मलच्या राखेचा विषय आहे, आमच्या इकडून शहागडच्या त्या वाळूचा जो काही विषय आहे, हे सगळं बंद केलं ना, शांत होऊन जातो सगळं. वाळू माफियांचा हैदोस फक्त एकट्या बीड जिल्ह्यातच सुरू आहे असं नाही. मात्र अतिसंवेदनशील अशा परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रालाही या माफियांमुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्याची राख रांगोळी होणं थांबवायचं असेल तर वेळीच या माफियांना त्यांची जागा दाखवण्याची गरज आहे. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, बीड.